मनासी सादर देव ठेविला तैसेची देव ठेविले तैसेची राहावे. म्हणजे असं नाही की देवाने ठेवलं तसंच नाही राहायचं, कर्म तर करायच लागा. कर्म केल्याशिवाय काहीच भेटत नाही. माझा विषय असा चालू होता की या संसारामध्ये आपल्याला काय आहे, दुःखच आहे. मग संसारामध्ये दुःखातून आपल्याला जर निवारण करायचं आहे तर भगवंताचं नामस्मरण करायचं. मग भगवंताचं नामस्मरण कोण केलं, भगवंताचं नामस्मरण, या भगवंताचं नाव, विष्णू भगवंताचं नाव कोणी कोणी घेतलं हे आपल्याला पाहायचं आहे. पण सर्वांनी टाळी वाजून 1 मिनिटं भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठल आपल्याला कोणी कोणी भगवंताचं नामस्मरण करायचं हे पाहायचं आहे. ज्या महिलांनी आपल्या घराचा त्याग केला, ज्या महिलांनी भगवंतासाठी आपल्या घराचा त्याग केला, अशा असणाऱ्या मीराबाई सर्वस्व जीवनभर भगवंताचं नामस्मरण केलं. मीराबाई जेव्हा लहान होत्या ना, या मुली एवढ्या जेवढ्या लहान होत्या ना मीराबाई, तर मीराबाई त्याच्या आईसोबत कुठे गेल्या, मंदिरात गेल्या दर्शनाला, भगवंताच्या भोले बाबाच्या दर्शनाला गेल्या. आणि जात असताना त्या मंदिराच्या परिसरामध्ये काही मूर्ती विकणारा व्यक्ती होता. मूर्ती विकणारा व्यक्ती होता. फक्त बोलू नका विठ्ठल. मग ते मूर्ती जे व्यक्ती विकत होता तिथून मीराबाई जात होते आईला घेऊन. आईचं बोट धरलं आणि घराकडे निघाले. पूजा केल्यानंतर मीराबाईची आई आणि मीरा समोर निघत असताना त्या एका मूर्तीला पाहत होती. मीराबाई पाहत होती. त्या मूर्ती फक्त होती कोण्या देवाची, तर भगवान विष्णूची, नारायणाची ती मूर्ती होती. त्या मूर्तीसाठी मीराबाईंनी आईचा हात धरला आणि त्याच्या आईला सांगते, आई मला ती मूर्ती पाहिजे. काय पाहिजे, मला ती मूर्ती पाहिजे. मग आई गेली. आता मूर्ती आणायला जायचं, बिना पैशाची तो व्यक्ती मूर्ती देईन का बाई, देणार नाही. यायच्या जवळ पैसे नाही. आणि मीराबाई लहान असताना मीराबाई रडत होत्या. लहान लेकराला काय समजते हो, लहान लेकराला काय पाहिजे. म्हणजे जीवनामध्ये 3 हट्ट पुरवावे लागते प्रत्येक व्यक्तीले. बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि एक कोणता आहे, महिलाचा हट्ट पुरवा लागते. हा, आणि म्हातारपणाचा हट्ट करायला लागते. यायले समजलं म्हणून हसू लागले ते विठाल. यायच्या याच्यावर एक आठवलं म्हणून सांगतो. मला सांगा महिला मंडळ की लहान लेकराचं वागणूक मांडीवर घेऊन करण महिला मंडळ का म्हाताऱ्या माणसाचं? म्हाताऱ्या माणसाचं महिला मंडळ तुम्ही आनंदानं करसान का लहान लेकराचं? लहान लेकराचं कोणतीही महिला आनंदाने करते, कारण की तो लहान असते. मला सांगा तुम्ही लहान लेकराची पप्पी घेसान का म्हाताऱ्या माणसाची? हा, लहान लेकराची कोणीही पप्पी घेईल, कारण ते गोंडच असते. म्हाताऱ्या माणसाचे गाल अंधरे गेलेले, त्याच्या चेहऱ्यावर सुरकत्या, आणि ते कलदार फेकते. कलदार म्हणजे समजलं ना, मी काही लय लांबचं नाही, आपला तालुका एकच आहे, काही विषय मी काही लांबचं नाही. कलदार फेकणारा मग सांगा अशाची पण पप्पी घेईन का? म्हणून हे हसले, कारण तरुण पण काही माणसाले तरुण पण नाही यावं, पण ते पहिलं बोहार पहिले येते विठ्ठल. मी हे याच्या साठी सांगितलं, कारण हे हसले म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला समजणार नाही. हे हसले बा नेमकं, पण हे हसले कायच्यासाठी हे तुम्हाला समजणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आपला विषय चालू होता की मीराबाई त्यांच्या आईला हात धरून आली आणि त्या मूर्तीसाठी रडत आहे. आई तू काही कर, पण मला मूर्ती पाहिजे म्हणजे पाहिजे. माझा देव मला पाहिजे म्हणजे पाहिजे. पण आईजवळ पैसे नाही हो, कशी काय मूर्ती घेणार आहे? त्या दादाला सांगितलं, दादा ती मूर्ती दे. ते दादा म्हणे मूर्ती देतो, पण मला पहिले पैसे. दुकानात गेल्यावर बिना पैशाचं काहीही भेटत. दुकानात जर चॉकलेट आणायला गेलं तर दुकानदार आपल्याला बिना पैशाचं चॉकलेट देते, बरोबर ना? बिना पैशाचं आपल्याला चॉकलेट दे. लेकरं लय मस्त आहे बस, तुमच्या इच्छे लयच खास विठ्ठल. बिना पैशाचं येतं काहीच भेटत. हा, पैसा जर असन खिसा गरम तर देव धरम. काऊन म्हटलं मी खिसा गरम तर देव धरम? देव तीर्थयात्रेला जर जायचं असलं, बसमध्ये जायचं, कंडक्टरले म्हणा मी तुझे नाव घेतो,
तू तिकीट घेऊ नको. जमन का? आम्ही जर बसमध्ये गेलो आणि बसवाल्याला जर म्हटलं मी तुला 4-5 अभंग सांगतो, एक गाणं म्हणून दाखवतो, तू तिकीट घेऊ नको, घेते का? जाऊ दिन का? उतर म्हणा महाराज खाली, तू उतर. तुझे पैसे का मी भरू? हा, पैशाशिवाय काही संसारामध्ये पैसा पाहिजे, परमार्थामध्ये चित्त पाहिजे. संसारामध्ये वित्त पाहिजे, वित्ताशिवाय काही होत आणि परमार्थामध्ये चित्ताशिवाय काही होत. विठ्ठल 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 विठ्ठल. बिना पैशाचं कोणीही ओळखत नाही, हे मी अनुभवलं. मी का सांगतो? जगद्गुरु तुकोबाराय का म्हणतात देव आपल्याचं? कारण की जगद्गुरु तुकोबारायांनी ते अनुभवलं. जगद्गुरु तुकोबारायांनी समाजाचा काय केला? त्याग केला. कशासाठी केला? कारण की गाथा निर्माण करायचा म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी समाजाचा त्याग केला. त्या समाजाचा त्याग याच्यासाठी केला की तुम्हा आम्हा जड जीवाचा मेंदू माथा जाग्यावर याव म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी 4 महिने जगाचा त्याग केलता, गावाचा 4 महिने त्याग केलता. तुम्ही म्हणसान बुवाऱ्या तुले कसं काय माहित? मी तिथंच होतो. चुकलं का? नाही, मला बुवा म्हणायचं होतं. ते आता काय गडबडीत होऊन जाते. मला बुवा म्हणायचं होतं, ते मगाशी तसंच झालं. विठाला मला हे सांगायचं, पैशाशिवाय कोणीही वैकत नाही. तुमच्या घरी तेच व्यक्ती येते जेव्हा तुमच्यापाशी पैसा असेल, तेव्हा तुमच्या घरी सर्वजण येते. तुमच्याजवळ पैसा नसू द्या, तुम्हाला कोणीच वैकत नाही. पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परसराम, परशा परशु परसराम. पैसा जर असला, ओ परसरामजी या 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 या, गावात मान राहते. पैसा असणाऱ्याले गावात मान आहे. आणि मीडियम ज्याच्याजवळ समजा कमी पैसा आहे, परशा ए परशा परशुरामजी परसरामजी, आणि पैसा नसू द्या त्याला कोणी विचारतही नाही. विचारते का? पैशाशिवाय कोणीही विचारत नाही. आणि मीराबाईला या पैशापायी देवाची मूर्ती भेटली, भगवंताची मूर्ती भेटली नाही. मीराबाई तशाच घरी रडत गेल्या, तशाच रडत गेल्या. मीराबाई अख्खी रात्र रडत बसल्या, अख्खी रात्र रडत बसल्या. काय? भगवंतासाठी रडाव रडाव रडाव, तो फक्त भगवंतासाठी. कारण भगवंत ज्या दिवशी आपल्याला मुक्ती देईल तेव्हा भगवंत आपल्यामध्ये समावून घेतो. ते मीराबाई त्या भगवंतासाठी रडल्या. मग त्या दिवशी रात्री जे माणूस मूर्ती विकणारा होता तो घरी गेला आणि त्यांच्या स्वप्नामध्ये भगवंत गेला. आणि भगवंतांनी त्याला सांगितलं, मूर्तिकारा तू एक काम कर, तुझ्या पैशाचा मोबदला मी तुला देईल, पण तू एक काम कर, माझ्या मीराबाईला मी पाहिजे ना, मग हे मूर्ती तू पहिले नेऊन दे. तेवढ्याच रास्ता सकाळी 4 वाजता तो मूर्तिकार आला आणि मीराबाईला म्हणतात, बाई हे घे तुझी मूर्ती, हे तुझा भगवंत घे, हे तू ज्याच्यासाठी रडत आहे ना हा भगवंत घे. जेव्हा हा भगवंत मीराबाईला दिला ना तेव्हा मीराबाईचा आनंद गगनात मावत नव्हता. का? कारण मीराबाईला आंधिल्या जन्मामध्ये मीराबाईंनी तो भगवंत आपलासा केलता. गोपी गीतामध्ये त्याचं, भागवतामध्ये गोपी गीतामध्ये गोपींचं वर्णन आलं. आणि हेच मीराबाई त्या टाईमला गोपी बनलेल्या होत्या. आणि त्या भगवंताच्या विरहामध्ये तेव्हा त्रास झाला. आता आपल्याला त्रास होऊ नये याच्यासाठी त्या मूर्तीसाठी एवढा अट्टहास धरला. हे अट्टहास जर आपण जीवनामध्ये जर घेतला तर देव आपल्याला आयुष्यामध्ये नेमकं एक ना एक वेळ तरी आपल्याला भेटेल. आणि हेच भगवंत आपल्याला एकलासा करायचा. का एक असणारा भगवंत आपलासा करायचा? कारण या जीवनामध्ये दुःखामधून आपल्याला तृप्ती झाली पाहिजे म्हणून तो भगवंत आपलासा करायचा.